नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे या ठिकाणी भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेमधील या म्हणजेच या ठिकाणी MPSC आयोग जे आहे त्याच्या कक्षेबाहेरील गट ब अराजपत्रित, गट क आणि गट ड संवर्गातील नामनिर्देशित कोट्यातील पदे सरळ सेवेनं एकत्रितरित्या भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शन सूचना या ठिकाणी दिलेला आहे। सरळ सेवा भरतीचा हा लेटेस्ट GR आहे, तुमच्या समोर आहे 4 मे 2022 रोजीचा। तर मित्रांनो, हा GR या ठिकाणी आपण पूर्ण डिटेल्समध्ये समजून घेऊया की जेणेकरून तुम्हाला या GR मध्ये काय काय दिलेलं आहे हे या ठिकाणी काय समजणार आहे। तर मित्रांनो, हा GR 4 मे 2022 रोजी निघालेला आहे। या ठिकाणी प्रस्तावना असा आहे की या ठिकाणी शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगतो की याच्या अगोदर जे भूतपूर्व सेवा दुय्यम मंडळ होतं त्या ठिकाणी लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब, गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने महापरीक्षा पोर्टल मार्फत भरण्यासाठी एकत्रित कार्यपद्धती या ठिकाणी 13 जून 2018 रोजी काय केली होती। नंतर महापोर्टलद्वारे त्या ठिकाणी परीक्षा घेण्याचं या ठिकाणी सुधारित केलं होतं। नंतर या ठिकाणी 22 एप्रिल 2021ला शासन पत्रिकेद्वारे वेगवेगळ्या कंपन्या किंवा या ठिकाणी पदभरती परीक्षेच्या इम्प्लिमेंट केलेल्या OMR वेंडरकडून घेण्यात येऊ नये असा निर्णय या ठिकाणी केला होता। तर या ठिकाणी सरळ भरती करता सर्वसमावेशक सूचना निर्गमित करण्याची बाब काय शासनाच्या विचाराधीन होती। आपण या ठिकाणी अपडेट दिलं होतं की या ठिकाणी काय काय निर्णय होणार आहे। तर बघा, शासन निर्णय असा आहे की भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सोडून सगळ्या गट ब, गट क आणि गट ड संवर्गातील सरळ सेवेने भरण्यात येणाऱ्या पद्धतीचं जे जुनं सर्क्युलर आहे तेच या ठिकाणी काय आता लागू करण्यात येणार आहे। यामध्ये खालचा निर्णय घेतलेला आहे बघा, 19 मेचा जो GR आहे तो या ठिकाणी काय अधिक्रमित केला म्हणजे तो दरखास्त केलेला आहे। आता नवीन GR लागू झालेला आहे। तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हा निवड समितीची स्थापना करणे तसेच प्रादेशिक आणि राज्यस्तरीय पदे भरण्यासाठी प्रादेशिक व राज्यस्तरीय निवड समितीची स्थापना करण्यात यावी। आता याच्यामध्ये उदाहरणार्थ वनरक्षक पदभरती ही काय या ठिकाणी प्रादेशिक स्तरीय किंवा राज्यस्तरीय परीक्षा या ठिकाणी असते। तसेच ग्रामसेवक भरती ही सुद्धा या ठिकाणी जिल्हा समितीचे द्वारे भरण्यात येणारं पद असते। आदिवासी विभाग हे प्रादेशिक स्तरीय असते। तर या ठिकाणी जिल्हा निवड समितीची रचना या ठिकाणी यांनी दिलेली आहे की जिल्हाधिकारी मार्फत आता हे पद काय भरण्यात येणार आहेत। तर या ठिकाणी कोणकोणते पद येतात बघा, या ठिकाणी येतात लिपिक, टंकलेखक, वरिष्ठ लिपिक, वाहन चालक इत्यादी पदावर भरती करण्याकरता सदस्यांचा समावेश असणार नाही। या ठिकाणी हे पद आहेत। तर या ठिकाणी वेगवेगळे पद या ठिकाणी दिलेले आहेत। प्रादेशिक समितीची रचना दिलेली आहे, राज्यस्तरीय समितीची रचना दिलेली आहे। या ठिकाणी आपल्याला महत्त्वाची गोष्ट आहे की हा जो GR आहे या GRचा जिल्हा निवड प्रक्रियेद्वारे कसं निवड करण्यात येणार आहे त्याचा कालबद्ध कार्यक्रम आपल्याला दिलेला आहे। यामध्ये जिल्हा निवड समितीस निश्चित कालावधीस उमेदवाराची शिफारस करणे शक्य व्हावे म्हणून सर्व मंत्रालयीन विभागाच्या अधिपत्याखाली विभाग प्रमुख आणि कार्यालय प्रमुखांनी आपल्या अधिपत्याखालील जिल्हास्तरीय पदांचे नियमित आढावा घेऊन सरळ सेवेने भरती करायची रिक्त पदे निश्चित करायची आहेत। त्यानंतर जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे समितीची नेमणी या ठिकाणी करायची आहे। रिक्त पदाचे मागणीपत्र दरवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये सुरुवातीस त्या ठिकाणी द्यायचं आहे। याची दक्षता घ्यायची आहे। कोणाकडे द्यायचं आहे? संबंधित जिल्हा निवड समितीकडे पाठवण्याची दक्षता घ्यायची आहे। आणि जिल्हा निवड समित्याने परिशिष्टामध्ये निश्चित केल्यानुसार या ठिकाणी विविध कालावधीमध्ये निवड प्रक्रियेची कारवाई करायची आहे। म्हणजे या ठिकाणी आता ज्या जागा आहेत त्या सर्व जिल्हा परिषद मार्फत या ठिकाणी भरण्यात येणार आहेत। तर या ठिकाणी पुढचं असं दिलेलं आहे की जिल्हा परिषद वगळून उर्वरित त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयीन पुढील वर्षाच्या माहे ऑगस्टपर्यंत किती जिल्हास्तरीय पदे नामनिर्देशितपणे भरतीसाठी उपलब्ध होतील त्याचं उदाहरणार्थ माहे सप्टेंबर 22 मध्ये मागणीपत्र पाठवताना दिनांक 1 सप्टेंबर 22 ते 31 ऑगस्ट 2023 पर्यंतच्या सेवानिवृत्ती, पदोन्नती इत्यादी रिक्त होणारे पदे याचा अंदाज घेऊन दरवर्षी माहे सप्टेंबरमध्ये जिल्हा समितीकडे मागणीपत्र पाठवावे। या ठिकाणी सप्टेंबर महिन्यात मित्रांनो भरती होणार आहे, त्यामुळे तुम्हाला आत्ताच तयारी करायची आहे। तसेच या ठिकाणी राज्यातील सर्व जिल्हा परिषदमधील गट ब, अराजपत्रित, गट क, गट ड ची पदे दरवर्षी नियमितपणे भरली जातील यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्याची जबाबदारी ग्राम विकास विभागाची असेल। बघा, ही जबाबदारी कोणाची असणार आहे? ग्राम विकास विभागाची असेल, सर्व जिल्हा परिषदमधल्या जागा भरण्याची। तर या भरतीचा कार्यक्रम दरवर्षी सप्टेंबरमध्ये सुरू होऊन निवड प्रक्रिया पुढील वर्षाच्या ऑगस्टपर्यंत काय पूर्ण होईल अशा प्रकारे निश्चित करण्यात येणार आहे। जिल्हा परिषदेने जिल्हा निवड समितीकडे मागणीपत्र न पाठवता
जिल्हा परिषदमधील रिक्त पदे भरण्याबाबत दरवर्षी ग्रामविकास विभागाकडून निश्चित येणारा कार्यक्रम या ठिकाणी आखायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा GR आहे. या GR मध्ये सिंपली सांगितलेलं आहे की ऑगस्टपर्यंत सर्व जागा मोजायच्या आहेत आणि सप्टेंबरमध्ये त्याचं मागणीपत्र आणि जागाचा कार्यक्रम या ठिकाणी भरायचा आहे. तर या ठिकाणी ही जाहिरात कशा प्रकारे करायची याचं सुद्धा यांनी सांगितलेलं आहे की यांनी सर्व जाहिरात किमान एका वृत्तपत्रामध्ये द्यायची आहे. त्यातलं कमीत कमी एक मराठी असलं पाहिजे. तसंच या ठिकाणी ही जाहिरात नॅशनल करिअर सर्व्हिस हे जे महाराष्ट्र या ठिकाणी आहे केंद्र सरकारचं कामगार रोजगार मंत्रालयाचं वेबसाईट पोर्टल इथं सुद्धा द्यायची आहे. तसेच www.rozgar.maharashtra या ठिकाणी सुद्धा ही जाहिरात यांना द्यायची आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात काय त्यांच्या नोटीस बोर्डवर सुद्धा लावायची आहे असं या ठिकाणी काय GR मध्ये सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी पदभरतीसाठी स्पर्धा परीक्षा कार्यक्रम सांगितलेला आहे. रिक्त पदभरती प्रक्रिया राबविताना संबंधित जिल्हा निवड समित्या, प्रादेशिक समित्या तसेच इतर सर्व समित्या ऑनलाईन पद्धतीनं या ठिकाणी काय परीक्षा घेणार आहे. आता कोणतीही परीक्षा ऑफलाईन होणार नाही, लक्षात ठेवा. स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी कंपनीची निवड करण्याचे अधिकार संबंधित मंत्रालयीय प्रशासकीय विभागाचे अप्पर सचिव किंवा प्रधान सचिव यांना राहतील. कंपनी कोण निवडणार आहे या ठिकाणी प्रधान सचिव यांना राहतील. मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधीनस्थ भूतपूर्व दुय्यम निवड मंडळाची जे आहे त्यांच्या कोट्यातील योग्य कंपनीची काय त्यांना निवड करायची आहे आणि त्या कंपनीमार्फतच विभागातील पदाच्या स्पर्धा प्रक्रिया पार करायच्या आहेत. आता या ठिकाणी कंपनी निवड करण्यासाठी सुद्धा यांनी काय निकष दिलेले आहेत. कंपनी निवड करण्याकरता त्या कंपनीस महाराष्ट्रासह इतर 2 राज्यामध्ये परीक्षा घेण्याचा अनुभव असला पाहिजे. तो पण किमान 5 वर्षाचा अनुभव पाहिजे. त्या कंपनीस किमान 5 लाख विद्यार्थी उमेदवार यांचा काय स्पर्धा परीक्षा राबवण्याचा अनुभव पाहिजे. कंपनीची निवड करताना सदर कंपनीचे नाव मागील 5 वर्षात, लक्षात ठेवा या ठिकाणी 1, 2, 3 नाही तर त्या कंपनीचं नाव मागील 5 वर्षात कोणत्याही राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या कोणत्याही विभागाच्या काळ्या यादीत नसावं. बघा, कोणत्याही राज्य शासनाच्या कोणत्याही केंद्र शासनाच्या नसावे. स्पर्धा परीक्षा आयोजनासाठी संबंधित कंपनीने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी परीक्षा आयोजित करण्याची क्षमता असल्याचे प्रमाणपत्र करणे गरजेचे आहे. तांत्रिक बाबीची सर्व निवड झाल्यानंतर कंपनीने पूर्तता करणे आवश्यक राहणार आहे. स्पर्धा परीक्षा अत्यंत पारदर्शकपणे, विश्वासार्ह आणि गोपनीयता बाळगून सुरक्षितरित्या व सुलभतेने पार पाडण्याची या ठिकाणी क्षमता कंपनीकडे असण्याची आवश्यकता आहे. कंपनीशी करायचं सामंजस्य करार म्हणजे MOU, कंपनीशी काय काय करार करायचा आहे त्यामध्ये सर्व बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत. उमेदवाराकडून अर्ज स्वीकारणे, छाननी करणे, परीक्षा शुल्क आकारणे, योग्य ती प्रक्रिया करणे, प्रवेशपत्र तयार करणे, निकाल करणे, शिफारस झालेल्या व न झालेल्या उमेदवारांच्या याद्या संकेतस्थळावर जाहीर करणे इत्यादी बाबत सर्व त्यामध्ये करायचे आहे. तसेच ही परीक्षा या ठिकाणी प्रक्रिया सुलभतेनं पार पाडण्यासाठी CCTV वापरणे, चित्रीकरण, मोबाईल, जॅमर, बायोमेट्रिक, आयरिस स्कॅन, उमेदवारांची फ्रिस्किंग, पोलीस बंदोबस्त इत्यादी सर्व गोष्टी त्यांना त्या ठिकाणी काय पाळायच्या आहेत. तसेच स्पर्धा परीक्षेसाठी प्रश्नसंच कंपनीमार्फत तयार करण्यात येणार आहे. एकापेक्षा जास्त सत्रामध्ये कंपनीस परीक्षा घ्यावी लागली तर प्रश्नांची काठिण्य पातळी समान असली पाहिजे. तसेच या प्रश्नाचे यादृच्छिकरण म्हणजे रँडमायझेशन करण्यात यावे. तसेच या ठिकाणी एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा घ्यायची असेल तर गुणांचे सामान्यीकरण म्हणजे काय नॉर्मलायझेशन प्रक्रिया करणे काय आवश्यक राहणार आहे. परीक्षेच्या कालावधीमध्ये कंपनी नियंत्रण कक्षाची स्थापना करावी व नियंत्रण कक्षामध्ये कंपनी आणि संबंधित विभाग कार्यालयाचा प्रतिनिधी नेमावा. स्पर्धा परीक्षा प्रक्रिया पार पाडताना निवड केलेली कंपनी व संबंधित विभाग निवड समिती यांनी पार पाडायच्या कर्तव्य जबाबदारी यांचा स्पष्ट उल्लेख असायला पाहिजे. परीक्षा झाल्यानंतर उत्तर तालिका प्रसिद्ध करणे, उत्तर तालिकेवर आक्षेप मागवणे, आक्षेपांचे निराकरण करणे, निकाल घोषित करणे याबाबत वेळापत्रकाचा स्पष्ट उल्लेख सामंजस्य करारामध्ये असला पाहिजे. परीक्षा केंद्र निवडताना कंपनीची स्वतःची केंद्रे असावीत. बाहेरच्या केंद्रांना सब कॉन्ट्रॅक्ट देण्यात येत असेल तर कराराची पद त्या केंद्राचं गोपनीयता देण्याबाबत आलेल्या सूचना किंवा अटी, शर्ती इत्यादी बाबत माहिती विभागानं देणे करारात तरतूद करणे आवश्यक राहणार आहे. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर गैरप्रकार घडला तर त्याबाबत कायदेशीर कारवाई करण्याकरता तक्रार करण्याची जबाबदारी कोणाची राहील याबाबत करारनामात स्पष्ट उल्लेख असला पाहिजे. शुल्काबाबत सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे की स्पर्धा परीक्षे उमेदवाराकडून आकारण्याचे परीक्षा शुल्क हे संबंधित प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या मंजुरीने घ्यायचं आहे. परीक्षा शुल्क ठरवताना राखीव प्रवर्गासाठी 10% सवलत देण्यात यावी. या ठिकाणी आता फक्त किती 10% सवलत देण्यात येणार आहेत.
सदर शुल्क ऑनलाईन पद्धतीने स्वीकारायचं आहे. तसेच स्पष्ट उल्लेख जाहिरातीमध्ये करायचा आहे. सदर शुल्काची सर्व रक्कम शासनाच्या एकत्रित निधीमध्ये म्हणजे जमा शीर्षाखाली जमा करण्यात यावे. या ठिकाणी होणारा एकूण खर्चाची तरतूद, वाढीव तरतूद सर्व अंदाजपत्रकात करायची आहे. सदर खर्च अंदाजपत्रक मंजूर याच्यातून भागवायचं आहे. या ठिकाणी परीक्षेचं स्वरूप आता कसं असेल ते सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता या कंपनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर बेस्ड परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपात आयोजित करावी. प्रत्येक प्रश्नात एकूण 100 प्रश्न असतील. जास्तीत जास्त 2 गुण ठेवण्यात यावेत. ज्या पदासाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा गट ब राजपत्रित, गट क, गट ड मधील सर्व पदाकरता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नकर्ता प्रत्येकी 50 गुण ठेवावे. म्हणजे या ठिकाणी मराठी 50 गुण, इंग्रजी 50 गुण, जीके 50 गुण आणि गणित बुद्धिमत्ता 50 गुण, एकूण 200 गुणांची परीक्षा घेण्यात यावी. अशा परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणाच्या आधारे एकूण गुणांच्या किमान 45% गुण मिळवणाऱ्या उमेदवारामधूनच निवड सूची तयार करून निवड सूचीतील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवाराची शिफारस करण्यात यावी. म्हणजे आता या ठिकाणी 45%चा जो क्रायटेरिया आहे तो या ठिकाणी आता वेगळा राहणार आहे. तसेच ज्या पदासाठी शारीरिक चाचणी किंवा व्यावसायिक चाचणी आवश्यक असेल अशा पदासाठी मराठी, इंग्रजी, जीके या विषयाकरता प्रत्येकी 30 गुण देऊन एकूण 120 गुणांची म्हणजे 60 प्रश्न परीक्षा व 80 गुणांची शारीरिक चाचणी, व्यावसायिक चाचणी घेण्यात यावी. तथापि जे उमेदवार परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांना शारीरिक चाचणी, व्यावसायिक चाचणी देता येईल. परीक्षा व शारीरिक चाचणी यामध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवड सूची तयार करून निवड सूचीतील पात्र उमेदवाराची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येणार आहे. शालांत परीक्षा म्हणजे 10वीपेक्षा कमी अर्हता आवश्यक असलेल्या सुतार, गवंडी इत्यादी संवर्गातील पदासाठी व्यावसायिक चाचणी आवश्यक तेथे शारीरिक क्षमतेची चाचणी घेणे आवश्यक असल्यामुळे अशा उमेदवारांची निवड करताना 60 गुणांची व्यावसायिक चाचणी व आवश्यक तेथे 40 गुणांची शारीरिक चाचणी सुद्धा घेण्यात यावी. यामध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवड सूची तयार करून निवड सूचीतील पात्र उमेदवारांसाठी गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात यावी. ज्या पदासाठी शारीरिक क्षमतेची चाचणी घेण्याची आवश्यकता नाही अशा पदासाठी 100 गुणाची व्यावसायिक चाचणी घेऊन यामध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणाच्या आधारे निवड सूची तयार करून निवड सूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात यावी. वरीलप्रमाणे कारवाई करताना गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. जिल्हास्तरीय पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास आणि हवामान या बाबीच्या वैशिष्ट्यांची माहिती असणं आवश्यक आहे. यास्तव सामान्यज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका तयार करताना सदर बाब विचारात घेतली जावी. या ठिकाणी गट ब, गट क आणि ड मधील कोणत्याही पदासाठी या ठिकाणी मुलाखत घेण्यात येणार नाही. परीक्षेतील प्रश्नाचा स्तर हा त्या सेवा नियम प्रवेशनुसार असावा आणि किमान शैक्षणिक पात्रतेच्या दर्जापेक्षा निम्न नसावा म्हणजे खालचा नसावा. म्हणजे या ठिकाणी टफनेस पेपरची वाढणार आहे. ज्या पदाकरता पदवी ही कमीत कमी अर्हता आहे अशा पदाकरता परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाचा समान राहील. परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा 12वीच्या लेवलपेक्षा कमी राहणार नाही. आता या ठिकाणी उमेदवारांना जर समान गुण मिळाले असल्यास या ठिकाणी बदल करण्यात येणार आहे. परीक्षेचा निकाल तयार करताना परीक्षेच्या पात्र उमेदवारांना समान गुण असतील तर अशा उमेदवारांना गुणवत्ता यादीमधील प्राधान्यक्रम पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात यावा. त्याचा प्राधान्यक्रम असा आहे की पहिले आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला प्राधान्य, समान प्राप्त उमेदवारामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य नसेल अथवा ऐक नसेल तर समान असतं त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेला व्यक्ती या ठिकाणी नेमावा. दोन्ही अटीमध्ये देखील समान ठरत असेल तर अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उच्चस्तर शैक्षणिक अर्हता म्हणजे या ठिकाणी ज्याचं क्वालिफिकेशन जास्त आहे त्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी सुद्धा समान ठरत असेल तर किमान शैक्षणिक अर्हतेमध्ये उच्चतर गुण प्राप्त उमेदवारास या ठिकाणी प्राधान्यक्रम देण्यात यायचा आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी निवड सूची करायची आहे. या ठिकाणी आता निवड सूचीत समाविष्ट करण्यात येणारी पदे सांगितलेली आहे. निवड सूची ही प्रवर्गनिहाय तयार करण्यात यावी आणि खालील प्रकारे उमेदवाराची संख्या असली पाहिजे. या ठिकाणी 2 ते 4 प्रवर्ग संख्या जर असेल तर रिक्त पदाच्या 100% किंवा जास्तीत जास्त 5 उमेदवार या ठिकाणी घ्यायचे आहेत. 5 ते 9 जागा असतील तर कमीत कमी 10 उमेदवार या ठिकाणी घ्यायचे आहेत. एक तर रिक्त पदाच्या 50% किंवा 10 जास्तीत जास्त.
10 ते 49 पदे असतील तर 30% घ्यायचे आहेत. उदाहरणार्थ 50 जागा जर या ठिकाणी असतील 50, तर त्या ठिकाणी 50 अधिक 33% म्हणजे किती, 65 घ्यायचे किंवा 15 यापैकी जे अधिक असेल ते घ्यायचं आहे. 50 किंवा यापेक्षा जास्त जर जागा असतील तर रिक्त पदाचे 25% या ठिकाणी घ्यायचे आहेत. वरील प्रमाणे उमेदवाराची गणना, उमेदवाराच्या संख्या अपूर्णांकात येत असल्यास पुढील पूर्णांक घ्यायचा आहे. यामध्ये निवड समितीने तयार केलेली निवड समिती 1 वर्षासाठी किंवा निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंत रिक्त पदे विचारात घेतली आहेत त्या दिनांकापर्यंत, यानंतर जे घडेल त्या दिनांकापर्यंत विधिग्राह्य राहणार आहे. त्यानुसार ही निवड सूचिका व्यपगत होणार आहे. म्हणजे या ठिकाणी जर 1 वर्षाच्या आतमध्ये जर त्यांना जॉईनिंग दिली नाही तर 1 वर्षानंतर मात्र ही निवड सूचिका होणार आहे, लॅप्स होणार आहे. म्हणजे यांना परत जॉईनिंग या ठिकाणी परत परीक्षा द्यायची आहे. जसं की आता कोर्टाच्या एक्झाममध्ये झालं होतं. ती सूची जास्त दिवस कराये धरणार नाहीत. या ठिकाणी अशा भरपूर या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत सूचना. या ठिकाणी महाराष्ट्र हा GR जर डाउनलोड करायचा असेल तर मला 80 10 45 77 60 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा, GR पाठवा किंवा @OO Academy OOACADEMY अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही हा GR डाउनलोड करू शकता. धन्यवाद.